नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप हंगाम 2025चा पीक विमा. धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विम्याला उशीर होणार, पीक विमा रखडणार. याची कारणं काय आहेत? यामागचे नेमकी भानगड काय? त्याचबरोबर खरीप हंगाम 2020चा पीक विमा व 25चा या दोन्ही बाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्हा म्हटला की कंटिन्यू 2020 असो, 21 असो, 22, 23, 24, आता 25, प्रत्येक पीक विम्याच्या प्रकरणामध्ये काहीतरी घोळ असतो, काहीतरी प्रॉब्लेम असतो. पीक विमा तर विमा कंपनी कमी देते. नुकसान जरी जास्त असलं तरीही विमा कंपनी पैसे कमी द्यायच्या तयारीत असते. अग्रिममध्ये प्रॉब्लेम, परत 75% पीक विम्यामध्ये प्रॉब्लेम, असा काही ना काही घोळ. जास्तीत जास्त पीक विमे हे कोर्टातच असतात. आता या गोष्टी जरी कोर्टात जरी गेल्या, परंतु शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित होतो. परंतु काही ना काही प्रकरण असतं आणि या सर्व गोंधळामुळं शेतकऱ्यांना मात्र पीक विम्याचे पैसे उशिरा पदरात पडतात. हे मात्र मान्य करावं लागलं. शेतकरी मित्रांनो, झालं काय? खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची अपडेट जर म्हणली धाराशिव जिल्ह्यातील, सध्या राज्य शासन असो, विमा कंपनी असो, या सर्वांकडून पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची चालू झालेली आहे. अशी अपडेट आपण दिलेली होती. तशी अपडेट कृषी विभागाने दिलेली होती आणि ती कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही सध्या चालू असल्याचे अपडेट आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याबाबत मात्र काही अपवाद असल्याच्या गोष्टी सध्या समोर येत आहेत. कारण या सर्व गोंधळामुळं आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे उशिरा मिळतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी मित्रांनो. तर नेमकं झालंय काय? तर धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विमा हा ट्रिगर नसल्यामुळं फक्त यील्ड बेस आधारित पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आहे. हा काय महाराष्ट्रामध्ये पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आहे. त्यामुळे हा पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारितच पीक विम्याची रक्कम सध्या शेतकऱ्यांना तयार केली जाते. आता ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या हे तयारी केली जात आहे, गणना केली जात आहे, क्रमवारी काढण्यात येत आहे की या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारित हेक्टरी रक्कम किती द्यायची, ही प्रक्रिया सुरू आहे. परंतु धाराशिव जिल्ह्यातील मात्र या प्रकरणाला सुरुवात झाली आहे का नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण विमा कंपनीनेच पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेतले शेतकरी मित्रांनो. त्यामुळं कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू नसेल तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल कसा, अशी परिस्थिती सध्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे. कारण पीक कापणी प्रयोगामध्ये 217 पीक कापणी प्रयोगामध्ये त्याने आक्षेप घेतलेला आहे आणि त्या 217मधील 200 पीक कापणी प्रयोगाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. तर अजूनही 17 पीक कापणी प्रयोगावर त्यांनी आक्षेप घेतला आहे आणि हा आक्षेप घेतल्यामुळं अजून कॅल्क्युलेशनची प्रक्रियाच या पीक विम्याची शेतकऱ्यांची झालेलीच नाही आहे, सुरू झालेली नाही. त्यामुळं कॅल्क्युलेशनच नाही तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी, अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली. कारण या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पीक कापणी प्रयोगाधारित झालेली आहे. सुरू जर इतर जिल्ह्यात जरी झाली असली तर धाराशिव जिल्ह्यातील या प्रॉब्लेममुळं सर्व गोष्टी अडकलेल्या आहेत आणि यासाठी जिल्ह्याचे खासदार असो, माननीय आमदार असो, लोकप्रतिनिधी असो, याने तातडीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण तातडीनं राज्य निवारण समिती, तक्रार निवारण समितीमध्ये हे जर प्रकरण असलं तर ते प्रकरण लोकप्रतिनिधींनी मागे लागून जो 17 पीक कापणी प्रयोगावर आक्षेप आहे, तो आक्षेप दूर करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर तो निकाली काढणं गरजेचं आहे. कारण तो जोपर्यंत लवकर निकाली निघत नाही तोपर्यंत कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होणार नाही आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं 217 पैकी 200 पीक कापणी प्रयोगाचा निपटारा झाला आहे. त्यांना जो संशय होता तो दूर झाला आहे. परंतु अजूनही 17 असे पीक कापणी प्रयोग आहेत, त्याच्यावर त्यांचा अजूनही संशय असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याची सुनावणी तातडीनं होणं गरजेचं आहे. राज्य तक्रार निवारण समितीमध्ये याबाबतचं प्रश्न आहे, तो प्रश्न लवकरात लवकर निकाली निघणं गरजेचं आहे. आणि यासाठी जोपर्यंत जिल्ह्याचे खासदार असो, आमदार असो, लोकप्रतिनिधी असो, यांनी तातडीनं यासाठी प्रयत्न करून लवकरात लवकर या 17 पीक कापणी प्रयोगाची सुनावणी घेणं गरजेचं आहे आणि तो विषय निकाली काढून जो खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची जे कॅल्क्युलेशनची प्रक्रिया आहे
ती कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू करणं गरजेचं आहे. कारण कॅल्क्युलेशनची प्रक्रिया जर सुरू झाली तरच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ठरली जाते आणि ती जर नाही सुरू झाली तर मग रक्कमच ठरणं, कॅल्क्युलेशनच जर नाही झालं तर रक्कम ठरणार कशी, मग ती शेतकऱ्यांच्या खात्यात येणार कशी, असा मोठा प्रश्न धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020चं प्रकरण तुम्ही पाहू शकता. खरीप 2020चे पीक विम्याचे 226 कोटी रुपये आलेले होते. ते पीक विम्याचे पैसे, त्यापैकी आलेले 94 कोटी, नंतर अडकलेले 134 कोटी, हा घोळ तुम्ही सध्या पाहताय. अगोदर आलेले 94 कोटी न वाटल्यामुळे 134 कोटीचा निकाल पहा, ते 194 कोटी परत कोर्टामध्ये अडकले. विमा कंपनी परत कोर्टात गेली. आता परत 134 कोटी मंजूर झाले, परंतु आता 94 कोटी अडकले. या सर्व गोष्टी सध्या या पीक विम्याच्या बाबतीत धाराशिव जिल्ह्यातील होत आहेत. आता 16 मार्चला सुनावणी आहे. त्यामध्येही काय होणं पाहणं गरजेचं आहे. कारण तिथे जर पोषक चांगला निकाल आला तर चांगली गोष्ट आहे. कारण 134 आणि परत ते 94 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाच्या प्रक्रिया सुरू होतील. परंतु 16 मार्चला हे पाहणं गरजेचं आहे की निकाल कोणाच्या बाजूने लागतो, निकालच लागतो की तारीख पे तारीख होते, हेही पाहणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी जर तारीख पडत गेली, किती दिवस पीक विमा पुढे ढकलला जाईल हे सांगता येणार नाही. त्यामुळं खरीप 2020चाही पीक विमा शेतकरी वाट पाहून कंटाळले, तोही येत नाही. आणि खरीप 2025मध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं. त्याही पीक विम्यासाठी जर असे प्रॉब्लेम जर येत असतील तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कसा, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर तयार झाला आहे शेतकरी मित्रांनो. कारण खरीप 2025मध्ये गुरं, ढोरं, जनावरं पिकांचं नुकसान भयानक झालेलं आहे आणि ते शेतकरी आशा लावून बसला आहे की खरीप हंगाम 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात एक चांगली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये येईल अशी लोकप्रतिनिधींनी आकडासहित सांगून ठेवलेला आहे. परंतु या पीक विम्याचे अजून कॅल्क्युलेशन जर सुरू होत नसेल, पीक कापणी प्रयोगावर जर विमा कंपनी आक्षेप घेत असेल, त्याची सुनावणी जर लवकरात लवकर होत नसेल तर कॅल्क्युलेशन होणार कधी आणि पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार कधी, हा मोठा प्रश्न धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. त्यामुळं तातडीनं याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राज्य सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. कारण राज्य सरकार असो, लोकप्रतिनिधी असो, हेही एकत्रित येऊन याबाबत जर कुठला तरी मार्ग काढला तर लवकरात लवकर याबाबत सुनावणी होईल. जे काही राज्य तक्रार निवारण समितीमध्ये हे प्रकरण गेलेलं आहे, त्या तक्रार निवारण समितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने योग्य तो मार्ग काढून लवकरात लवकर हा निकाल जर लागला तर शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होईल, रक्कम ठरली जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम ती पडली जाईल. त्यामुळे याबाबत जिल्ह्यातील खासदार असो, आमदार असो, लोकप्रतिनिधी असो, याच्या संबंधित जे कोणी आहेत त्यांनी लवकरात लवकर हे जो 17 पीक कापणी प्रयोगावर सध्या आक्षेप आहे, याची तातडीनं सुनावणी करून हा प्रश्न निकाली काढून लवकरात लवकर कॅल्क्युलेशन सुरू करून धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची लवकरात लवकर निकाल लागून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम टाकणं गरजेचं आहे. आणि तर राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पडतील आणि धाराशिव जिल्हा मागे राहील अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच पीक विम्याचे कुठलेही अपडेट धाराशिव जिल्हा असो, इतर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्याच्या पीक विम्याबाबत कुठल्याही अपडेट चॅनलवर व्हिडिओ येत जाईल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.